नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला 23,835 ही मेक और ब्रेक लेवल आहे असं सांगितलं होतं. याचा अर्थ असा आहे की जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मग सेलिंग येऊ शकतं. खाली जाताना ही दिलेली दोन टार्गेट येऊ शकतात. त्यानंतर बाउन्स जरी आला तरी सुद्धा पुन्हा एकदा सेलिंग होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला इथे होऊ शकतं. मात्र असं झालं नाही. या लेवलचा सपोर्ट घेतला आणि किंमत वर टिकायला लागली तर डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. पण आज झालं असं की तुम्ही बघू शकता आज ओपनिंग आपल्याला थोडंसं ह्याच्या दृष्टीने बघितलं तर गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. क्लोजिंगच्या दृष्टीनं ह्या चार्टच्या दृष्टीनं बघितलं तर गॅप डाऊन ओपनिंग होतं. पण प्रत्यक्षात आज थोडंसं गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर आपल्याला किंमत वरच जाताना बघायला मिळाली. नॉन स्टॉप किंमत आपण जवळजवळ तास दीड तास किंमत वरच जात होती. बरोबर एकही रेड कॅन्डल बनली नव्हती. त्यानंतर थोडीशी किंमत खाली आली आणि परत वर जायला लागली. आता तुम्हाला असं वाटू शकतं की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनला की काय? बरोबर. पण हा आपल्याला अपेक्षित असणारा डब्ल्यू पॅटर्न इथे बनलेला नाहीये. तर त्यामुळे अजूनही आपल्याला अपेक्षित असणारा डब्ल्यू पॅटर्न इथे न बनल्यामुळे ही एवढी जरी तेजी झाली असली तरी सुद्धा ह्या तेजीमध्ये आपण डायरेक्टली पार्टिसिपेट करत नाही. याचं कारण आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतरच्याच तेजीमध्ये इंटरेस्ट आहे. हे होत होतं, किंमत वर जात होती. त्याच वेळेला मी जे लाईव्ह अपडेट देतो त्यामध्ये सांगितलं होतं, की हा जो 30 तारखेचा आपल्याला इथे हाय दिसतोय ओपनिंग नंतर बनलेला, हा हाय आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करतोय. तर तुम्ही इथे बघू शकता सातत्यानं संपूर्ण दिवसभर या लेव्हलच्या वर किंमत आपल्याला क्लोज होताना दिसली नाही. याच्या वर जात होती, परत खाली येत होती, परत जात होती. असं करत करत या लेव्हलचा रेझिस्टन्स घेतलाय. उद्या कदाचित काय होईल, उद्या कदाचित फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन झालं, थोडंसं आणखीन किंमत खाली येऊ शकते. म्हणजे आपल्याला काय होईल, ही किंमत जी आपल्याला इथपर्यंत खाली आलेली, इथपर्यंत वर गेली, थोडीशी खाली येऊ शकते आणि मग डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. अशी शक्यता आहे. त्यामुळे आज आपल्याला जी संधी मिळाली नाही, ती कदाचित उद्या मिळू शकते अशा प्रकारचं चित्र दिसतंय. किंमत जर उद्या खाली यायला लागली आणि त्यानंतर रिव्हर्स व्हायला लागली, तर आपल्याला ही संधी मिळू शकते. जे सदस्यांनी YouTube चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे, त्या सदस्यांना उद्या लाईव्ह मार्केटमध्ये ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. अर्थात लक्षात ठेवा, गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेतलेल्या सदस्यांनाच सर्व अपडेट रेग्युलर मिळतात. तर त्यामुळे घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप अवश्य घ्या. हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये इथे 3 लेवल दिलेल्या होत्या 57,890, 57,680 आणि 57,680. बरोबर 57,525 ही खाली आल्यानंतर 57,525. तर अशा 3 लेवल आपल्याला इथे दिलेल्या होत्या. आता ह्या ज्या 3 लेवल दिलेल्या होत्या आपण इथे बघू शकतो की काल इथे आपल्याला काय परिस्थिती झाली होती. ही परिस्थिती अशी झाली होती की तिसरं लेवलचं टार्गेट आलं होतं. एक चांगला बाउन्स आला. परत किंमत खाली आली आणि खाली येताना आधीचा हाय
आधीचा लो तोडला आणि त्याच्या खाली गेली. तर त्यामुळे आपल्याकडे हा लो तयार झालेला होता. आज काय झालं? आज तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्याला इथे लक्षात येईल. इथे ओपन झालं, वर गेलं, परत खाली आलं. पण खाली येताना हा लो ब्रेक केला नाही बघा. तर त्यामुळे इथे आपल्याला जरी निफ्टीमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला नसला, तरी बँक निफ्टीमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनलाय. इथपर्यंत सेलिंग आलं, किंमत वर गेली, परत इथपर्यंत खाली आली आणि परत वर जायला लागली. तुम्ही बघू शकता पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे आणि या सेंटर लेवलच्या इथे आपल्याला ब्रेकआउट आल्यानंतर मग इथून आपल्याला तेजी बघायला मिळाली. तर अशा प्रकारे आपल्याला इथे तेजी बघायला मिळालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही तेजी बँक निफ्टीमध्ये आलेली आपल्याला दिसते. आता इथे ह्या ज्या आपल्याला ब्लॅक कलरमध्ये लेवल दिल्या होत्या, ह्या लेवलचं महत्त्व आता संपलेलं आहे. त्यामुळे मी काय करतो, ह्या लेवल्स आता काढून टाकतो. ओके, या लेवल्स मी इथनं काढून टाकतोय. आता उद्यासाठी आपल्याला कोणत्या लेवल्स महत्त्वाच्या आहेत? ह्या निळ्या रंगामध्ये ज्या लेवल्स काढल्या आहेत, ह्या लेवलला फार महत्त्व आहे. काय होऊ शकतं? उद्या हा रेझिस्टन्स झोन आहे. म्हणजे हा जो तुम्हाला दोन्ही दिसतोय, म्हणजे मी तुम्हाला इथे जर दाखवायचं झालं, तर हा संपूर्ण झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. रेझिस्टन्स झोन असल्यामुळे काय होऊ शकतं, या एरियामध्ये एम पॅटर्न म्हणून सेलिंग येऊ शकतं. तुम्ही बघू शकता खूप चांगली तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत खाली येतंय, परत जर वर गेलं आणि अशा प्रकारे एम पॅटर्न बनला, तर आपल्याला एक चांगली सेलिंग बघायला उद्याच्या दिवसामध्ये मिळू शकते. निफ्टीमध्ये तुम्हाला आठवतच आहे की थोडंसं आणखीन खाली जाण्याची अपेक्षा आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं थोडी प्राइस ऍक्शन बघायला मिळाली, तर आणखीन एकदा थोडंसं खाली जाऊ शकतं, अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसू शकेल. तर इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की रेझिस्टन्स झोनमध्ये आलेली आहे आणि ह्या रेझिस्टन्स झोनमध्ये आपण बघू शकता अनेक वेळेला किंमत आल्यानंतर आपल्याला रेझिस्टन्स घेतलेला दिसतो. इथपर्यंत गेली, परत खाली आली. इथपर्यंत गेली, परत खाली आलं. बरोबर? इथपर्यंत वर गेलं, परत किंमत खाली आली. म्हणजे ह्या रेझिस्टन्स झोनमध्ये अनेक वेळेला आपल्याला रेझिस्टन्स घेतलेला दिसतोय. तर इथे एम पॅटर्न जर बनला, तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट बुकिंग उद्याच्या दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारे चित्र दिसतंय. जर उद्या इथे एम पॅटर्न बनला, तर लक्षात ठेवा आपल्याला आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतंय. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं विश्लेषण. आता पुढे जाऊन सेन्सेक्समध्ये याच पद्धतीनं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर तुम्ही आता जॉइन बटन क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. यूट्यूबवर गेलात, शेअर मार्केट मराठी हा आपला यूट्यूब चॅनल ओपन केला. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलचा लोगो असा दिसतोय. अर्थात काही जणांनी हा लोगो सुद्धा चोरलाय आणि ते आपल्या यूट्यूब चॅनलला लावून सुद्धा यूट्यूब व्हिडिओज बनवतात. तर तुम्हाला असली आणि नकली मधला फरक नक्कीच लक्षात येईल. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आलात आणि तिथे बघितलं तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉइन बटन दिसेल. आता ह्या जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती समजू शकेल. तुम्हाला चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता. आपण ह्याच्यामध्ये एकूण 4 प्रकार केलेले आहेत. पहिला ब्रॉन्झ आहे, दुसरा सिल्वर आहे, तिसरा गोल्ड आहे आणि चौथा प्लॅटिनम आहे. असे 4 प्रकार आपण ह्यामध्ये केलेले आहेत. पैकी सध्या गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप सध्या चालू नाहीये. त्यामुळे घ्यायचं असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या आणि प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपण 4 प्रकार दिलेत. त्यातले 2च गोष्टी सध्या चालू केलेल्या आहेत. उरलेल्या लवकरच चालू होतील. तुम्हाला ह्या चॅनल मेंबरशिप विषयी अधिक काही माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी मी माझा WhatsAppचा नंबर देतोय. ह्या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे YouTube चॅनल मेंबरशिप विषयीची चौकशी करू शकता. लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचा साधा असेल किंवा WhatsApp कॉल करू नका. या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त मेसेजच्या द्वारेच तुम्ही संपर्क साधू शकता. तर इथे WhatsApp मेसेजद्वारे या नंबरवर संपर्क साधून YouTube चॅनल मेंबरशिप विषयी ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा काल जे विश्लेषण केलं होतं 76,295 ही खालच्या बाजूची मेक ऑर ब्रेक लेवल दिली होती. याच्या खाली टिकलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आणखीन सेलिंग येऊ शकतं. ही 2 टार्गेट दिली होती. इथे समजा बाउन्स जरी आला
तरी सेल ऑन राईज असल्यामुळे आणखीन सेलिंग होऊ शकतं. मात्र हे कधी होणार होतं? जर ह्या लेवलच्या खाली किंमत टिकली तर. आज ह्या लेवलच्या जवळपास तरी किंमत आली का? त्याचं उत्तर नाही असं आहे. मग आपल्याला काय सांगितलं होतं? जर ह्याच्या वर किंमत टिकणार असेल तर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो. तर आपण बघू शकता की इथे ओपनिंग झाल्यानंतर ओपनिंग इथे झालं, गॅप अप ओपनिंग झालं होतं. ओपनिंग झाल्यानंतर नॉन स्टॉप आपल्याला तेजी बघायला मिळाली. एक छोटंसं खाली आलं, परत किंमत वर गेली. अर्थात ह्या पद्धतीनं जे खाली आलंय याला डब्ल्यू पॅटर्न म्हणत नाहीत. बरोबर? तर डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे जो तयार झाला हा डब्ल्यू पॅटर्न नाहीये. किंमत अशीच वर जात राहिली आणि मग आपण बघू शकता की 30 तारखेचा जो ओपनिंग नंतर बनलेला हाय होता, तर तिथे आपल्याला रेझिस्टन्स घेताना आज दिवसभरामध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा किंमत बघायला मिळाली आणि शेवटी खाली येतेय. उद्या कदाचित काय होईल? फ्लॅट ओपन होईल, गॅप डाउन ओपन होईल, गॅप अप ओपन होईल. पण जर ओपन झाल्यानंतर खाली आलं आणि खाली येताना हा जो लो आहे, हा जर ब्रेक नाही केला, म्हणजे काय झालं? तुम्हाला दाखवतो हे इथपर्यंत सेलिंग आलेलं आहे. इथपर्यंत बाउन्स आलेला आहे. इथपर्यंत पुन्हा सेलिंग आलं आणि परत वर जायला लागलं. तर आपल्याला अपेक्षित असणारा पहिला लो जो आहे हा इथे लोअर लो बनेल. दुसरा लो आहे जो हायर हाय बनेल आणि त्यानंतर ज्यावेळेला इथे या प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनेल, त्यावेळेला आपल्याला खूप चांगली संधी इथे मिळू शकते आणि एक चांगली तेजी आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. तर असं होण्याची शक्यता आहे. मात्र त्या शक्यतेसाठी आणखीन थोडंसं ओपनिंग नंतर खाली येणं आवश्यक आहे. तरच उद्या आपल्याला तेजीची शक्यता सेन्सेक्समध्ये बघायला मिळेल. तर माझ्या मते तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं केलेलं विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.